शिवसाम्राज्य ढोल पथक यांच्यातर्फे आज ढोल ताशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्या ढोल ताशा महोत्सवाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय, पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. ढोल ताशाबद्दल तरुणाईला आकर्षण आहे. या आकर्षणाला कलात्मक आणि स्पर्धात्मक रूप देण्याच्या उद्देशानं सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीतर्फे ढोल ताशा महोत्सव साजरा झाला. महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातील 14 ढोल पथकं सहभागी झाली होती. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन आणि सकाळ नाशिक आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या ढोल वादनानंतर स्पर्धेस सुरुवात झाली. त्यानंतर विविध ढोल पथकांनी अदाकारी सादर करत प्रत्यक्ष शिवशाही अवतरल्याचा आभास निर्माण केला. या महोत्सवाला सुरुवात होताच जिल्हाभरातून आलेले प्रेक्षक ढोल ताशांच्या आवाजात डुलत असल्याचंही चित्र दिसून येत होतं. या महोत्सवाला उपस्थित प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन आणि राज्य ढोल महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. सकाळच्या माध्यमातून नाशिकमध्ये एक पहिल्यांदा ढोल ताशा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येते आणि आपल्याला माहिती आहे ढोल ताशा खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या ढोलसाठी खूप वेगळं एक ओळख आहे. असे असलेले नाशिकसारख्या ठिकाणी एक पहिल्यांदा अशा प्रकारचं एक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी मी सकाळ आणि सर्व आयोजकांना मी मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला एक उपक्रम आहे आणि सगळं ढोल ताशाच्या प्रेमींना एक चांगला एक संडेच्या दिवशी एक या कार्यक्रम आयोजित करण्यात येते आणि अशाच प्रकारचा उपक्रम आपला जे कल्चरचा निगडीत आहे आणि जे आपला कॉमन मॅनला जे साधारण माणसाला जे आवड असलेले एक क्षेत्र निवडून केल्याबद्दल सकाळला मी परत एकदा अभिमान. नाशिक ढोल ताशा वादन ही एक शैली वेगळी आहे आणि नाशिक ढोल याच्या कॅसेट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित होत असतात, त्याच्यावरती लोक नर्तन करीत असतात. परंतु नाशिकमध्ये ढोल ताशाची स्पर्धा यापूर्वी आयोजित झाली नव्हती आणि सकाळ माध्यम समूहाने या शिवसाम्राज्य वाद्यपथकांनी या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सकाळच्या पुण्याच्या स्पर्धेशी मी संबंधित आहे, परंतु या निमित्ताने नाशिकमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. तर या स्पर्धेला खरंच लाख लाख शुभेच्छा. एक महाराष्ट्राचं जे मर्दानी वाद्य आहे ते लोकांसमोर मोठ्या प्रमाणावर आणण्याचा नाशिककरांचा हा प्रयत्न आहे, त्याला समरस देऊन दाद दिली पाहिजे. ढोल ताशा महोत्सवात तालरुद्र पथकानं प्रथम क्रमांक पटकावला. रामनगरी पथकानं दुसरा तर जल्लोष पथकानं तिसरा क्रमांक पटकावला. या महोत्सवाच्या दरम्यान ढोल ताशा पथकाचे सदस्य आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह झळकत होता. जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक.